आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज. केजमधील भवानी चौकाने घेतला मोकळा श्वास. मात्र शिवाजी चौकाचे काय? नागरिकांचा सवाल. दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर हास्य क्लबचे विनोद शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतला पुढाकार. केज शहरातील भवानी चौकामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मोठमोठ्या दुर्घटना घडून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. आणि या चौकामध्ये अपघाताचे मुख्य कारण म्हणजे चौकाचे विस्तारीकरण आणि आजूबाजूचे अतिक्रमण. यामुळे जय भवानी चौक हा मृत्यूचा सापळा बनला होता. याकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप जनतेमधून करण्यात येत होता आणि त्या अनुषंगाने वेळोवेळी वर्तमानपत्र देखील रोष व्यक्त करण्यात येत होता आणि तशा आशयाच्या बातम्या देखील प्रकाशित करण्यात आलेल्या होत्या. नुकतेच तांबवा येथील एका 35 वर्षा शेतकरी युवकाला हायवा टिप्परने पाठीमागच्या टायरने चिरडून युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. आणि या पार्श्वभूमीवर होणाऱ्या घटनेवर उपाय म्हणून केज येथील हास्य क्लबचे विनोद शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेऊन शनिवार रोजी जय भवानी चौकाची रुंदी कमी करून अतिक्रमण काढले. त्यामुळे आता जय भवानी चौक परिसर मोकळा श्वास घेत आहे. मात्र शिवाजी चौकाचे काय, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जातो आहे. मागील काही दिवसांपूर्वी केज शहरातील मुख्य रस्त्यावरील आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील अतिक्रमण काढले होते, परंतु छत्रपती शिवाजी महाराज चौकात परत अतिक्रमणधारकांनी आपापले व्यवसाय थाटले असून पहिल्यासारखा छत्रपती शिवाजी महाराज चौक हा अतिक्रमणामुळे व्यापून गेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये छोटे मोठे अपघातही होतच असतात. शिवाजी महाराज चौकात अतिक्रमणाबरोबरच अवैध प्रवासी बिनधास्तपणे सुरू आहे आणि याला नेमके अभय कोणाचे, अशा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. तर या चौकात वाढलेल्या अतिक्रमणाचे करणार काय? छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि तहसील कार्यालय परिसरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हे हास्य क्लबचे विनोद शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेऊन काढावे, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. जर तहसीलच्या दोन्ही बाजूचे आणि शिवाजी महाराज चौक परिसरातील अतिक्रमण काढले तर विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांना दिलासा मिळेल आणि दररोज या ठिकाणी होणारे अपघात टळतील. यासाठी हास्य क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्याची गरज असून त्यांना लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने सहकार्य करण्याची आवश्यकता आहे, अशा चर्चा नागरिकांमधून ऐकण्यात मिळत आहेत. आता तरी खासदार रजनीताई पाटील, खासदार बजरंग बाप्पा सोनवणे, आमदार नमिताताई मुंदडा, आंबा साखर कारखान्याचे चेअरमॅन रमेशराव आडसकर, माजी आमदार संगीताताई ठोंबरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अंकुशराव इंगळे, नगराध्यक्ष सौ सीताताई बनसोड, गटनेते हारुणभाई इनामदार यांच्यासह सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी, विविध पक्षाचे प्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन जय भवानी चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील अतिक्रमण काढून दोन्ही चौकाचे नूतनीकरण करून सुशोभीकरण करावे. तसेच उपजिल्हा रुग्णालय, बसस्थानक परिसर, जय भवानी चौक, धारूर रोड, मंगळवार पेठ कॉर्नर, संत भगवानबाबा चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, तहसील कार्यालय, शासकीय विश्रामगृह, शिक्षक कॉलनी यांच्यासह मुख्य गतिरोधक बसवण्यासाठी आणि HPM कंपनीने शहरातील मुख्य रस्ते लगत केलेली नाली निकामी असून त्यामुळे शहरात ट्रॅफिकचे प्रमाण वाढलेले आहे. सदरील नाली काढून पूर्वीच्या नालीप्रमाणे नाली करण्यात यावी. शहरात वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी जनतेतून जोर धरते आहे. जनहित मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.